असे आहेत आपले मंत्री या मालिकेत. आज आपण योगेश रामदास कदम हे शिंदे सेनेचे आहेत आणि यांचा मतदारसंघ दापोली आहे. रामदास कदम यांचे ते पुत्र असून त्यांचं वय फक्त 38 आहे आणि 38 असताना देखील त्यांना मंत्रिपद मिळालं. त्यांचं शिक्षण बी.कॉम झालेलं आहे. त्यामुळं 38च वर्षी मंत्रिपद मिळाल्यामुळं त्यांच्या कार्यकर्त्यामध्ये खूप मोठा उत्साह निर्माण झालेला आहे आणि ह्या मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी दापोली हे आता सर्व प्रकारचं कार्य करण्यासाठी तत्पर राहणार आहेत. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे रामदास कदम यांचे वडील आमदार तर होतेच होते, पण 2015 पासून हे जे योगेश आहेत, हे राज्यातील युवक चळवळीत सक्रिय सहभागी आहेत. हे 2015 पासूनच त्यानंतर त्यांनी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, सहकार व क्रीडा अशा सर्व क्षेत्रात त्यांनी मोठ्या पद्धतीचं काम केलेलं आहे. म्हणजे असं त्यांचं एकही क्षेत्र नाही की त्या क्षेत्रामध्ये ते गेलेले नाहीत. म्हणजे सगळ्या क्षेत्रात त्यांचा सहभाग असा आहे आणि कायम राहिलेला आहे. मग ते राजकारण असो, समाजकारण असो, क्रीडा असो किंवा कला, क्रीडा संपूर्ण जो भाग असतो तो. तर सहकार, शैक्षणिकमध्ये देखील त्यांचं महत्त्वाचा भाग आहे. आता हे यांचं कारण रामदास कदम यांनी स्थापन केलेला शिवतेज आरोग्य संस्था. अशा जे संस्था आहेत, त्या संस्थेचा तिथं कारभार बघतात. आपल्या वडिलांनी जे स्थापन केलेल्या संस्था आहेत. त्यानंतर त्या कारभारामध्ये हे रामदास कदम आमदार असल्यामुळं हे योगेश हे तिकडच्या सर्व संस्थांचा म्हणजे राजकीय, सामाजिक वर्ग, मतदारसंघातील सगळ्या संस्थांचा ते एक अभ्यास करायचे आणि त्यांचा जो पदभार असेल, त्यांचा जो व्यवस्थापन असेल, ते सर्व काही करत होते. आणि त्यानंतर 2019मध्ये परत शिवसेनेचे असल्यामुळे हे शिंदे सेनेचे आहेत योगेश रामदास कदम. तर त्यांनी 2019मध्ये आपले वडील आहेत रामदास कदम यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांनी 2019मध्ये प्रथम आमदार झाले. ते 2019ला त्यांना शिवसेनेने तिकीट दिलं आणि ते आमदार झाले. त्यानंतर पुढं ती शिवसेना फुटली वगैरे, तो नंतरचा भाग आहे. शिंदे सेना झाली आणि हे रामदास कदम वगैरे हे शिंदे सेनेत गेले आणि मग परत त्यांना दापोलीमधून तिकीट मिळालं. आता त्यांना दापोटीमध्ये तिकीट मिळाल्यानंतर त्यांनी मतदारसंघामध्ये अनेक प्रकारचं संपर्क मोठा वाढवला. खूप मोठा संपर्क वाढवला आणि त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे जे नेते होते, त्यांचा त्यांनी पराभव केलेला आहे. आणि 2024च्या ह्या निवडणुकीमध्ये त्यांनी महाविकास आघाडीला एक टक्कर मोठ्या प्रमाणात दिली आणि मोठ्या फरकाने ते विजयी झालेले आहेत आणि त्यांना मंत्रिपदही मिळालेलं आहे. तर त्यांनी मतदारसंघामध्ये अनेक प्रकारची कामं केलेली आहेत आणि तसंच ही कामं करत असताना आपले कार्यकर्ते त्यांनी वाढवलं आणि कार्यकर्त्यांचं जाळं संपूर्ण त्यांनी मतदारसंघामध्ये आपल्या केलेलं आहे. म्हणजे मतदारसंघामध्ये आता त्यांच्यामार्फत मतदारसंघाचा चेहरा-मोहरा बदलण्यासाठी या कोकणातील दापोली या मतदारसंघात सर्व म्हणजे आता तिथे फळांच्या बागा असतात, माड, ताड किंवा कोकणचा जो भाग आहे, तो कोकणचे बरेचसे लोकं मुंबईला जातात, त्यांच्या म्हणण्यावर ते राहतात. त्यानंतर कोकणचा जो डोंगराळ भाग आहे किंवा ज्या भागामध्ये अद्यापपर्यंत रस्ते झाले नाहीत, ते रस्ते करणे. परत पाण्याचा प्रश्न प्रत्येक ठिकाणी खेड्यापाड्यात किंवा एक बारकं जे असतील सर्वसामान्य एक वस्त्या, त्यावर देखील पाणी, रस्ता, त्याच्यानंतर वैयक्तिक लाभाच्या योजना. कारण जे मुंबईला जाणारे जे लोकं असतात त्यांचे जे म्हातारे किंवा वयोवृद्ध जे लोकं असतात, आई-वडील किंवा चुलते वगैरे ते घरी असतात. मग त्यांना ह्या ज्या सरकारच्या योजना आहेत, की लाडकी बहीण योजना आहे, त्याच्यानंतर एक ज्या
वयोवृद्ध वयोश्री योजना आहे, संजय गांधी निराधार अनुदान योजना आहेत. अशा अनेक योजना असतात. त्या योजनांचा लाभ त्यांना मिळवण्यासाठी हे योगेश कदम जास्त प्रयत्नशील राहतील. शेतकऱ्यांचे प्रश्न, महिलांचे प्रश्न, युवकांना नोकऱ्या मिळवण्यासाठी देखील, बेरोजगारांना त्यासाठी ते प्रयत्नशील राहतीलच, असा एक अंदाज आहे. कारण ह्या मतदारसंघाचा जर विकास करायचा असेल आणि परत लोकांचा विश्वास संपादन करून चांगल्या पद्धतीचं जर काम करायचं असेल, तर त्याला एकच एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपला संपर्क वाढवणं आणि लोकांच्या नजरेत भरेल अशा पद्धतीची कामं तयार करणं. मग ती वैयक्तिक लाभाच्या योजनाची कामं असोत किंवा वीज, वीज, पाणी पुरवठा, रस्ते, जे महत्त्वाचे कामं आहेत. त्यानंतर तिकडं जे समाज मंदिरं असतात काही मतदारसंघामध्ये, काही मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न असतात, आहे ना. म्हणजे तेथे देखील इंडस्ट्रीचे प्रश्न असतात किंवा हे बेरोजगारांना रोज मिळवण्यासाठी प्रयत्न असतात. म्हणजे अशा पद्धतीचे जे विविध प्रश्न असतात, ते सोडून मतदारसंघाचा विकास करण्यासाठी ते कायमस्वरूपी जर आघाडीवर राहिले, तर काहीतरी त्यामधून होऊ शकतं. कारण तरुणपणाला योग्य जे सहाय्य मिळालं, आता त्यांना ते फार मोठं मिळालेलं आहे मंत्रिपद आणि त्या मंत्रिपदाच्या जोरावर ते काम करू शकतील, असं एक महत्त्वाचं. कारण लोकांना जी चर्चेचा विषय व्हायला पाहिजे आणि तो चर्चेचा विषय मंत्रिपदाच्या काळामध्ये होऊ नये, असे काही लोकं मध्यंतरी झालेले आहेत आणि त्यांचं जो मंत्रिपदाच्या काळामध्ये आले आणि गेले तशा पद्धतीचं काही ठिकाणी तर एक मुंबई-गोवा महामार्ग आहे त्याचं काम आहे. त्यानंतर काही धरणाचं काम आहे. त्यानंतर काही पुलाचं काम आहे. विविध प्रकारचे ते महत्त्वाचे. नाहीतर मग पूल किंवा धरणं खेकड्याने खाल्यामुळं त्यामुळं पूल पडला किंवा धरण फुटलं. अशा पद्धतीचे जे काही वक्तव्य केले जातात, ते अभ्यासू कार्यकर्त्यांना म्हणतात पोरकटपणाची वक्तव्य मोठमोठे मंत्री करतात. त्यामुळं लोक जरी आज सहनशील असले, काही बोलत नसले, तर ते मतदानाच्या वेळी मात्र थोडेसे जागरूक होतात. पैशा संदर्भामध्ये देखील बोलू का 2-5 हजारासाठी मतदार इकडून-तिकडे गेले, उड्या मारल्या आणि त्यांचा व्यवसाय ते याच्यापेक्षा वेगळे आहेत. म्हणजे असे काही मंत्रिपदाच्या संदर्भामध्ये देखील काही मंत्री असे बोलले पण आहेत, की हे मतदार हे पैशाला लालुचलेला असतात. 2-5 हजार रुपये इकडे मिळाले काय, तिकडे मिळाले काय म्हणून त्यांनी तो आपला जो भाग असतो, तो सोडलेला आहे आणि त्यांना कुठल्याही पक्षाचं देणं-घेणं नाही. त्यांना फक्त पैशाचं देणं-घेणं आहे. म्हणजे आणि तशा पद्धतीचं ते करतात. पण लोक सहनशील असतात. तेव्हा चांगल्या पद्धतीचे डांबरी रस्ते किंवा एक स्वरूपी टिकणारे पशु पशुगणना करून पशुपालन करण्याचं जे भाग आहे, तर तो एक महत्त्वाचा मुद्दा आहे त्याच्यामध्ये. कारण तो कोकणामध्ये देखील काही दुभत्या गायी मिळाल्या तर फार चांगलीच गोष्ट होऊ शकते. त्यानंतर आंबा बागायतदार, फणस बागायतदार किंवा एक तुमचे तांदूळ किंवा काय आपण म्हणू भात, साळी वगैरे त्यांचं जे पीक असतं, तर ते त्या संदर्भामध्ये देखील आपल्याला भाताचं पीक चांगल्या पद्धतीने येईल, अशा पद्धतीने देखील प्रयत्न करण्यासाठी केलं पाहिजे. म्हणजे कृषी, महिला, त्याच्यानंतर शेतकरी, त्याच्यानंतर बेरोजगार, त्यानंतर हे वयोवृद्ध लोकं आणि यांना लागणारे दवाखाने वगैरे सगळं ज्या बाबी आहेत त्या चांगल्या पद्धतीने अभ्यास करून जर मतदारसंघात राबवल्या, तर मतदारसंघाचा चेहरा-मोहरा बदलण्यासाठी किंवा विकास होण्यासाठी काही फार हे लागणार नाही, म्हणजे अधिक काळ लागणार नाही. तर आमचं हे ए-टी-एम नेवरड चॅनल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये लाखोच्या संख्येने लोक बघत असतात. आपणही या चॅनलला जास्त सहकार्य करा, शेअर करा, लाईक करा आणि एक मतदारसंघातील समस्याच्या संदर्भामध्ये कॉमेंट करून एक सबस्क्राईब आहे या चॅनलला जास्त पद्धतीने करा. धन्यवाद.